रात्रीच्या 2चा मुहूर्त काढून निघालो कोकणात. 2-4 ठिकाणी चहाचा स्टॉप घेत सकाळी 7 वाजता बीचवर पोहोचलो. 2-3 क्रिकेटच्या मॅच खेळल्या, त्यात 10-12 भांडणं करून त्यानंतर आलो व्हिलावरती. 15,000 रुपयाला एक नाईटचा असलेला व्हिला बुक केलता. सुरमई आणि कोळंबी आल्या आणल्या. 10 किलोचं हे फ्राय बनवायला दिलं. 400 रुपये किलो मागं बनवाय घेतलेलं हे फ्राय होतं. एका मागून एक पापलेटची प्लेट येत होती. आधी सुरमईची प्लेट आली, त्याच्यानंतर कोळंबीची प्लेट आली. त्यानुसार लक्षात आलं संध्याकाळच्याला परत आपल्याला मासा आणायला लागणार आहेत. मग आलो आणि ध्यानात घेतलं आता पापलेटच घ्यायचं. पापलेट फ्राय करायला दिलं. तब्बल 20 पापलेट घेऊन आलतो आणि पापलेट फ्राय करून संध्याकाळी तयार होऊन आलं. तेलाऐवजी अंड्यामध्ये पापलेट तळायची आयडिया आमच्यातल्या एकाने दिली. त्यानंतर पापलेटची टेस्ट असली क्वालिटी झालती की प्रत्येकाने 1-2 पापलेट घेतलं. कमी पडू नये म्हणून सुरमई पण आणलेली. फक्त पापलेटवरती तर काही जमलंच नसतं. संध्याकाळच्याला पांढरा भात आणि एकदम क्वालिटी असा रस्सा होता. सगळ्यांनी ते केलं. त्यानंतर बसला पत्त्याचा डाव. 2-4 पत्त्याचा डाव टाकलं आणि संध्याकाळी गायब झालो. सकाळ स्विमिंग पूल मध्ये सगळ्यांनी पोहायचा आनंद घेतला. बुडायचं टेन्शन नसल्यामुळे कोण बाहेरच निघत नव्हतं. त्यानंतर सकाळ अंड्याची भुर्जी आणि पाव आलं. न बघता पाव एका वेळ उडावलं. चहा पाव काहींनी खाल्लं. त्यानंतर इथे एक टेंट लावण्याचा आमचा प्रयत्न केला आणि मस्तपैकी अर्धा 1 तास टाइमपास करून संध्याकाळी समुद्राच्या किनाऱ्यावरून निघायची वेळ आली. मस्तपैकी संध्याकाळी 1-2 ठिकाणी जेवण केलं